काकी बोलत होती की तुझा खूप मोठा सोट्या आहे. आता तुझा सोट्या तू बाहेर काढ, माझ्या चिमणीला खूप त्रास होत आहे. काकी अशी बोलत होती पण मी काकीला सलग तिच्या चिमणीमध्ये माझा जाड सोट्या घालून तिला सलग झटके मारत होतो. तर बघा काकाची आणि पुतणीची कथा कशी झाली. माझी काकी आहे आणि माझ्या काकीचं नाव आहे अनिता. ती दिसायला एकदम मादक आणि कडक स्तनांची आहे आणि तिच्या फिगरची साईज 34-28-34 आहे आणि तिची उंच 5 फूट 2 इंच आहे आणि रंग दिसायला ती एकदम गोरी आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की माझी काकी कशी आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या सोट्या तुमच्या हातात धरून घ्या आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमचे बोटं तुमच्या चिमणीमध्ये घालून ठेवा. ही कथा ऐकून तुम्ही अक्षरशः तुम्हाला सर्व काही करायचे मन होईल. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जसं की मी सुरुवातीलाच बोललो, माझ्या काकीचं नाव आहे अनिता आणि तिला बघायचं माझा सोट्यात ताट व्हायचा, सुरुवात व्हायचा. माझ्या काकीचं घर माझ्या घराच्या बाजूलाच आहे. गावाकडे तुम्हाला माहीतच असेल, भाऊबंद जवळजवळच राहतात. तशीच आमच्या घरीसुद्धा ती अशी जवळच राहायची. ज्यावेळी तिचं लग्न झालं त्यावेळी माझं वय 15 होतं. ती दिसायला खूप मस्त होती, नुकतीच वयात आलेली कोमल पोरगी. मला लग्नानंतर हळूहळू आमचं बोलणं होऊ लागलं. ती मला तिच्या मनातील सगळ्या गोष्टी सांगू लागली आणि आमचं नातं चुलती पुतण्याचं कमी आणि मित्रमैत्रिणीचं जरा जास्तच झालं. मग काय असे दिवस जात होते. आम्ही नेहमी बोलायचो, जवळजवळ बसायचो, मज्जा मस्ती पण चालू असायची. आता आमच्या चावट गप्पा आणि संभोगबद्दल सारखा विषयावर पण बोलायचो आणि ती माझ्या घरी आली की मी तिच्याकडे त्याला मी घाणेरडे आणि पॉर्न व्हिडिओ पण दाखवायचो. त्यामुळे आमच्यामध्ये खूप जवळचं नातं तयार होत होतं. पण मग कधीकधी मी तिला टोकायच्या हेतूने तिला हात लावत होतो, पण मनात तिच्याविषयी नेहमी तिला टोकायचा विचार असल्याचं असायचं. एक दिवस मी काकीला उदास बघितलं तर मी विचारलं की काय झालं. तेव्हा मी 20 वर्षाचा होतो आणि मला ती टोकण्याबद्दल भरपूर माहिती होती. असो, काकी काही न बोलली, विषय फेटाळू लागली. पण मी प्रयत्न करून जोरून तिला विचारलं. तर ती म्हणली, आमच्यामध्ये आत्ता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. लग्नानंतर आम्ही रोज रात्री झोपताना आणि उठल्यावर फक्त एक वेळेस करत होतो. पण बरेच दिवस झाले हे माझ्यावर लक्ष देत नाही आणि भीतीकडे तोंड करून झोपून जातात. आता तूच सांग काय करू. मला रात्रभर झोप येत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिला भरपूर ठोकायची इच्छा आहे आणि आता माझ्या चुलत्याकडून काहीच होत नाही. तेव्हा मी सहज विचार केला, आपला नंबर लागला तर चांगलं, आपण प्रयत्न करून बघू. तेव्हा ती बोलली, जर तुझ्याकडून काही होत नसेल तर मला सांग, मी तुझी मदत करेल. असं बोलताच तिने माझ्याकडे बघत मला गालावर हळूच एक चापट मारली आणि असंच निघून गेली. त्या दिवसानंतर माझी तिच्याकडून बघण्याची नजरच बदलली, अजूनच बदलली होती आणि प्रत्येक वेळी तिला मी ठोकण्याचा माझा छोटा जास्त टाईट व्हायचा. मी स्वतः तिला दिसू नये म्हणून मी माझ्या सोट्यावरती हात ठेवायचो. ती रोजच तिच्याकडे गायी होत्या तर गोठ्यात जायची. गोठा गावापासून थोडा बाहेर होता आणि आम्ही पण त्याच बाजूला एक नवीन घराचं काम सुरू केलं होतं. आमच्या घराचं काम चालू होतं तेव्हा मी तिथे गेलो. त्या दिवशी कोणीच कामावर आले नव्हते म्हणून मी तिथेच निवांत मोबाईलवर वेळ वाया घालत बसलो होतो. तर तेवढ्याच समोरून मला माझी काकी येताना दिसली. तसं माझा सोट्या जास्त टाईट झाला आणि नाईट पॅन्टमधून बाहेर त्याचे तंबू दिसू लागले. माझ्याजवळ येऊन बसली. दुपारची वेळ होती, जवळपास कोणी नव्हतं, त्यामुळे ती बिनधास्तपणे माझ्या बाजूला बसली आणि तिथे लक्ष पूर्ण माझ्या नाईट पॅन्टीमध्ये उठलेल्या सोट्यावरती गेलं. आम्ही असेच इकडे तिकडच्या गप्पा मारत होतो आणि बोलत होतो. तिने तिचा हात माझ्या सोट्यावर ठेवला. तुझं नागराजवरती हाच ठेवत मी जरासं लावलं. माझी इतक्या वर्षाची इच्छा आज पूर्ण होणार होती. मी या सगळ्यांचा विचार करत होतो तेवढ्यात तिने मला गालावर एक किस केलं आणि माझ्या छोट्याला अजून घट्ट पकडलं.
आणि मला डोळा मारत म्हणाली, आज मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. माझ्यासाठी एवढं खूप होतं. मी तिला बोललो, तू आत चल, मी जरा बाहेर कोणी आहे की नाही याची खात्री करून येतो. तर तशी ती उठून तिची मटकत आतमध्ये निघून गेली आणि मी घराच्या आजूबाजूला बघितलं की कोणीच नाही. तर मी पण मागे मागे घरात शिरलो. बघतो तर काय, तिने साडी कमरेपर्यंत वर केलेली आणि तिची चड्डी काढून बाजूला ठेवलेली आणि ब्लाऊजची हुक पण काढून, ज्यामधून तिचे 24चे आंबे बाहेर काढून खाली पडावी, माझ्याकडे खूपच भुकेल्या नजराने बघत होती. तुझ्या डोळ्यामध्ये मला तडप आणि हवस स्पष्ट दिसत होती. तसं मी तिला अवस्थेत बघितलं. माझा लोखंडासारखा तैट आणि नागराज, आणि मी माझ्या अंगावर जाऊन झोपलो. तिची नाजूक कोमल होठावर मी माझे जाड होठ घासू लागलो, तिचे आंबे दाबू लागलो आणि तिला चुंबन करत करत मी तिच्या मानेवर आलो. मग तिथून मी स्तनांचे निप्पल मी माझ्या तोंडात घेतले आणि जोरजोराने चोखू लागलो. खाली माझा हात होता, तिच्या दोन्ही पायामध्ये टाकला आणि पाय बाजूला पाकवल्यावर मला माझा मोह आवरेना नाही, कारण इतक्या वर्षापासून ज्या चिमणीचे मी स्वप्न बघत होतो ती आज माझ्या खाली पडलेली होती. आंबे चोखून सोडून दिलं आणि चिमणी बघायला लागलो. उठून बसलो. मला तर असं वाटत होतं की माझ्यासमोर कोणीतरी गुलाबाच्या 2 पाकळ्या आणून ठेवल्या आहेत, एकदम गोऱ्या गोऱ्या, आणि त्याच्यावर एकही केस नव्हता. ते बघून मी तिला विचारलं तर ती बोलली, मला आज इथे कोणी नाही हे माहीत होतं आणि तू आहे हे पण मला माहीत होतं. मी इकडे येतानाच माझे सर्व केस काढून आले. हे ऐकून तर माझ्या कानावरती मला विश्वास बसत ना, पण माझ्यासमोर जे दिसत होतं ते बघून मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागला आणि मी हळूहळू तिच्या चिमणीचा वास घेऊ लागलो. मला खूपच मादक वास येत होता, कारण थोड्या वेळापूर्वीच तिने माझ्या टाकलेला नागराज पकडला होता आणि मी तिला चुंबन करत होतो. असे तिचे नम्र असलेले आंबे चोखून खूप गरम केले होते, त्यामुळे तिचे चिमणीचे पण आता पाणी सुटायला लागले होते. थोडी वेळच तिच्या चिमणीवरचा वास घेऊन झाल्यावर मी हळूच माझी जीभ बाहेर काढली, तिच्या चिमणीच्या दोन्ही पाकळ्यांवरती ठेवली. तिची चिमणीवरून टोचायला लागली. असं करताना मला बोलली की, हे काय करतोयस, चाटू नकोस, घाण असतं. तेव्हा मी तिला बोललो, तू फक्त मजा घे, आणि मी अजून जोरजोरात तिची चाटायला लागलो. तर तिच्या तोंडातून असा आवाज येऊ लागला, आह, ओ. ती असं करू लागली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून तिच्या चिमणीकडे माझं डोकं पूर्ण ताकदीने दाबवू लागली. तिचा असा आवाज ऐकून मी पण जास्त खवळलो आणि अजून जोरजोरात एक चिमणी चाटू लागलो आणि आता मी माझा जीव तिच्या दाण्यावरती घासू लागलो. मी असं करताना तिने दोन्ही मांडात माझे डोके जाम पकडले आणि हाताने डोके अजून जोरात चिमणीवरती घासू लागली आणि तिच्या चिमणीतून आता पाणी सुटलं. मला तेव्हाच हवं होतं. मी पण माझ्या जिभेने चाटून चाटून सगळं पाणी काढून टाकलं. जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिने माझं डोकं सोडलं आणि माझ्याकडून संतोष तिच्या नजरेने पाहत होती. आज किती महिन्यांनी मी माझं पाणी सोडलंय, याने मला आजपर्यंत खूप कधीच काही दिलं नव्हतं. जे जे तुझ्यामुळे मला भेटलं, खूप खूप धन्यवाद. त्यावर मी बोललो, अगं धन्यवाद काय काकी त्यामध्ये? अगं मी विसरलो की तू माझी खूप चांगली काकी आणि माझी मैत्रीणसुद्धा आहे. तर मी तुझ्यासाठी तुझी एवढी सुखसुद्धा देऊ शकत नाही का? काही करू शकत नाही का? एवढं ऐकून ती मला मिठी मारली आणि मला किस करू लागली. किस करता करता मी परत तिचे आंबे दाबू लागलो आणि निप्पल चोखायला लागलो. त्यामुळे ती लगेच गरम झाली आणि मला बोलू लागली, आता मला सहन होत नाही. तू माझ्यावर चढ आणि तू मला टोकून एकदाचं मोकळं कर. पण मी तिला अजून तडपवणार होतो म्हणून मी तिला बोललो, तेवढ्यात नाही रे, तुझ्यावरती असं बसून मी तिला बोलणार नाही. मी तिचे निप्पल चोखायला लागलो आणि तिच्या चिमणीच्या दाण्यावर माझे 2 बोटं घासू लागलो. त्यामुळे ती अजून जास्त पेटू लागली आणि ती आता मला हात जोडू लागली, आता माझ्यावरती चढ, मला टोक न, मला जर तू नाही टोकलं तर मी मरून जाईन, पाय पडते तुझ्या, ठोक रे मला. हे सगळं ऐकून मला पण आता कंट्रोल करणं अवघड होतं, म्हणून मी पण माझं मन बदललं आणि तिच्या अंगावरती जाऊ लागलो. तर तिने माझी पॅन्ट आणि चड्डी प्रेमाने खाली ओढली आणि
तिने 7 इंच असणारा नागराज बाहेर काढला आणि तिने स्वतः माझा हातात घेऊन तिचा सेट केला आणि सेट केल्यानंतर मला बोलली की घास आता. मध्ये 1 तास मी तुला ओठावरती किस करत खाऊन तिचे चिमणीमध्ये माझा सोट्या घालू लागलो. जसं मी माझ्या सोट्याची पोझिशन घेतली आणि तिच्या सुपर चिमणीमध्ये आत गेला तसा तिने डोळे मिटले आणि मला घट्ट पकडून चुंबन करू लागली. तोंडातच प्रयत्न करत लागली. मी जसं तिला चुंबन करायचं थांबवलं तशी ती मला बोलली लागली. खूप दिवसापासून त्याने मला हात पण लावला नव्हता आणि माझ्या अंगातील जी आग विझवली नाही त्यामुळे माझी चिमणी खूप दिघत आहे. नको घालूस, काढ बाहेर, खूप दुखतंय. पण मी तिला बोललो, तुला जर माझ्याकडून तुझी शांत करून घ्यायची असेल तर तुला याचा आत घ्यावंच लागन. हा एक तसा ती थोडी शांत झाली आणि मला बोलली, ठीक आहे पण हळूहळू कर. मला वाटलं नव्हतं की तुझा सोट्या एवढा मोठा असेल. हे एकदाच मला माझ्या सोट्यावरती खूप मोठा अभिमान वाटू लागला आणि मी हळूहळू तिचे स्तन चोखू लागलो, दाबू लागलो. तिला चुंबन करत माझा नागराज तिच्या चिमणीमध्ये थोडा थोडा आत घालू लागलो. जसा नागराज आत जाऊ लागला तसं तिचे डोळे मिटू लागले आणि ती श्वास घेऊ लागली. हावभाव बघून मला खूप मज्जा यायला लागली. असं करता करता मी माझा पूर्ण नागराज तिच्या चिमणीमध्ये घातला आणि त्यानंतर थोड्या वेळ तसाच तिच्या अंगावरती पडून राहिलो. माझा उद्देश तिला गरम करून ठेवणं होतं. थोड्या वेळात जेव्हा तिची चिमणी माझ्या नागराजला व्यवस्थित आतमध्ये ॲडजस्ट केल्यावर अनिता तिची चिमणी उलगून माझ्या इशाऱ्यावर दिल्यानंतर मी हळूहळू माझा नागराज त्याच्यातून बाहेर काढतोच आणि एकाच ठोक्यात जोराने पूर्ण तिच्या आत घालतो. बराच वेळ झाला. असं करता करता तिचा आवाज वाढू लागला आणि अनिता मला अजून जास्त गरम करत होती. थोड्या वेळाने मी थोडं तिच्या अंगावर जाऊ लागलो. तिचे स्तन दाबू लागलो, हाताने पकडू लागलो, हाताने रगडू लागलो. चिमणीमध्ये जोरजोरात ठोके देत होतो आणि ती खूप मोठ्याने आवाज काढत होती. माझ्याकडे घेत होती आणि मला बोलली होती, मला जर दमाने ठोक माझा राजा. हा असा आवाज चोराने आतापर्यंत केला नव्हता. तू मला ठोकतच राहा. असं बोलून मी तिला ठोकतच राहिलो. तिने मला तिच्या अंगावरती ओढून घेतले आणि आता दोन्ही टांगा तिला माझ्या खांद्यावरती सेट केल्या आणि तिच्या हाताने माझा नागराज तिच्या चिमणीवरती ठेवून ती स्वतः मागे पुढे होऊ लागली. असं केल्याने ती जास्त मजा येत होती आणि मी सुद्धा पूर्णपणे मजा घेत होतो. आणि आता ती थोड्या वेळाने तिने तिच्या पोझिशन चेंज केली. तिने तिची एक टांग खाली घेतली आणि एक टांग माझ्या खांद्यावरती ठेवून पोझिशनमध्ये मला झटके मारायला सांगितले. मी सुद्धा सलग तिला झटके मारत राहिलो आणि तिला त्या पोझिशनमध्ये 3 झटके मारल्यानंतर ती पूर्णपणे सर्क्युलर अँगलमध्ये मोडली आणि ती पूर्ण वाकडी आणि तिने तिच्या मागच्या पिस्टनचा भाग माझ्याकडे बाहेर काढला. तिचा मागचा पिस्टनचा भाग जे बॉक्स होतं ते अगदी बारीक होतं. त्यामध्ये फक्त 2च बोटे गेले आणि मी माझा 7 इंचाचा सोट्या एकदम बरोबर नेम धरून तिच्या मागच्या डोक्यामध्ये आत लोटला आणि तेवढ्यात ती मोठ्याने ओरडू लागली. बोलली, आता बस झालं, बाहेर काढ, नाहीतर माझ्या सुट्टीतून रगतच निघन. पण मी न थांबता तिला शॉट मारत राहिलो. तिच्या मागच्या भागातून रक्त काढलं आणि ती रडू लागली. म्हणाली, तुझ्या काकाने मला आतापर्यंत असं कधीच रडवलं नाही. पण तू त्यांचा पुतण्या असून तू मला पूर्ण माझं पाणी काढलं आहे आणि आता मला जास्त सहन होत नाही. मी काकूला हळूहळू शॉट मारत काकूला त्याच ठिकाणी झोपू घातलं आणि काकूवरती जाऊन मी सुद्धा झोपलो. काकूला 2 शॉट मारले. अक्षरशः काकू नंतर बेशुद्ध पडली. तरी काकी म्हणाली की अरे तुझं तर खूपच टाकतो रे काका. मी बेशुद्ध होईपर्यंत शॉट मारत राहिलो आणि काकी तब्बल 2 दिवस बिमार होती. काकीला चालता येत नव्हतं. नवऱ्याने विचारलं तर ती काही सांगत नव्हती. ती बोलत नव्हती. बोलत होती की माझी तब्येत खराब आहे. पण काकाला काय माहीत की त्यांच्या पुतण्यानं तिच्या बायकोची अशी मारली आहे की तिच्या बायकोला कमीत कमी 2-3 दिवस चालता येणार
होणार नाही. तर मंडळी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आणि तुम्ही जर आणखीनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करून नसेल ठेवलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला पुढचा व्हिडिओ असणार की आईला रात्रभर बोंगळं करून कसं ठोकलं. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल स्टोरी कलेक्शन. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपलं स्टोरी कलेक्शन यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा.